नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धविरामाची मुदत वाढवण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून ही घोषणा करताना सांगितलं की पाकिस्तानच्या विनंतीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या मते इराण सरकारमध्ये सध्या अंतर्गत मतभेद असून एकसंघ प्रस्ताव मांडण्यासाठी त्यांना अधिक वेळ आवश्यक आहे. त्यामुळे इराणकडून ठोस प्रस्ताव येईपर्यंत शत्रुत्व थांबवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येईल. या निर्णयामुळे संभाव्य संघर्ष तात्पुरता टळला आहे. या घडामोडीत पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत असून अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेची पुढील फेरी घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान युद्धविराम लागू असला तरी स्टेट ऑफ होर्मुझ येथील नाकाबंदी कायम ठेवण्यात येणार असल्याचंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. लष्कराला सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. पुढील निर्णय इराणकडून सादर होणाऱ्या प्रस्तावावर अवलंबून असतील असंही ट्रम्प यांनी नमूद केलं आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक उद्या पार पडणार आहे. काल प्रचाराची सांगता सभा पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय ठरलेलं विधान केलं. सभेत बोलताना त्यांनी दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर शंका व्यक्त केली. अजितदादांच्या अपघाताबाबत माझ्याही मनात शंका आहे. त्यामुळेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे. काही गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई व्हायलाच हवी असं त्या म्हणाल्या. याचवेळी त्यांनी अपघातासंदर्भातील सर्व शंकांचं निरसन होणं गरजेचं असल्याचे स्पष्ट केलं. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना अपघाताचं सत्य बाहेर आल्याशिवाय शांत बसणार नाही असा ठाम पवित्रा घेतला. विशेष म्हणजे या सभेत राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली, ज्यामुळे राजकीय समीकरणाबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. या घडामोडीमुळे निवडणुकीच्या तोंडावर बारामतीतील राजकारण अधिकच रंगतदार बनलं असून पुढील काही दिवसात या प्रकरणावर आणखी खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संसदेत महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयकावरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी भाजप यांनी हे विधेयक मांडलं, मात्र आवश्यक 2/3 बहुमत न मिळाल्यानं ते नामंजूर झालं. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची जोरदार मालिका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयकाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्चादरम्यान वाहतूक कोंडी झाल्यानं एका संतप्त महिलेनं राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडिओ ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण केलं जात असून आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल केली जात आहे. तसेच महिला आरक्षणाच्या आडून संविधान आणि निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील 17 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी शिक्षकांच्या बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या पुनर्रचनेची आणि विविध कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर लक्ष केंद्रित करत सरकारकडे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन आणि कर्मचारी भरतीच्या मागण्या उपस्थित करण्यात आल्या आहेत. या संपामुळे शासकीय कार्यालयात कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच अधिकारी संघाने देखील या संपाला पाठिंबा दिला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर 2 लोकल गाड्या एकाच ट्रॅकवर आमनेसामने आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली होती. बदलापूरहून येणारी फास्ट लोकल नियोजित प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ऐवजी चुकीने प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर वळवण्यात आली, जिथे आधीच एक लोकल उभी होती. समोर गाडी असल्याचं लक्षात येताच मोटारमॅननं तात्काळ ब्रेक लावल्यानं मोठा अपघात टळला. दोन्ही गाड्यांमध्ये सुमारे 120 मीटर अंतर राहिलं होतं. मोटारमॅनच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं. या गंभीर घटनेनंतर मध्य रेल्वेने तात्काळ कारवाई करत संबंधित स्टेशन मास्टरला निलंबित केलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी पश्चिम विभागातील वांद्रे पश्चिम परिसरात आज पहाटे आकस्मिक पाहणी करत स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेतला. धर्मशाळा चौकी आणि शासकीय तंत्रनिकेतन समोरील खेरवाडी येथे त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या उपस्थितीची आणि हजेरीपटाची तपासणी केली. या भेटीदरम्यान आयुक्तांनी रस्ते, स्वच्छता, घन कचरा व्यवस्थापन, बस थांबे आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. परिसर स्वच्छ आणि नीटनेटका ठेवणं हे प्राधान्य असावं असं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई अधिकाधिक स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व वॉर्डांनी परस्परांमधील समन्वय वाढवावा अशी सूचनाही त्यांनी दिल्या.
काल सनराइज हैदराबादने सामन्यात दमदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सवर 47 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. हा सामना राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे खेळवण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना सनराइज हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 243 धावांचा डोंगर उभारला होता. या डावात ओपनर अभिषेक शर्मा याने अप्रतिम फलंदाजी करत नाबाद 135 धावा केल्या आणि संघाला भक्कम स्थितीत पोहोचवलं. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सला हैदराबादच्या भेदक गोलंदाजीसमोर टिकाव धरता आला नाही. दिल्लीचा डाव 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 195 धावांवरच थांबला. हैदराबादकडून ईशान मलिंगा याने उत्कृष्ट गोलंदाजी करत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. या विजयासह हैदराबादने स्पर्धेतील चौथा आणि सलग तिसरा विजय नोंदवला आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.